मॅम, मसाले घेणार का? मसाले नाही नको. अहो नको काय म्हणताय? राधिका मसाले कंपनीचे मसाले आहेत. तुम्ही आता जिच्याबद्दल बोलताय ना तीच मी आहे, राधिका सुभेदार. काय सांगताय? वा, खरंच छान आहे, खरंच छान. पण एक बोलू का? हा, तुमचे वाईट दिवस सुरू होत आहेत राधिका सुभेदार. युअर काउंटडाऊन बिगिन्स नाव. कोण आहात तुम्ही? राधिका, मी आले. दिवाळी झाली, आता तुझं दिवाळ निघणार आणि त्यानंतर होणार मोठा धमाका. तुमचे वाईट दिवस सुरू होत आहेत राधिका सुभेदार. युअर काउंटडाऊन बिगिन्स नाव. कोण होती ही बाई? हे असं का बोलून गेली? हिला माझ्याबद्दल सगळी माहिती कशी? काय होतंय काही कळत नाहीये. इथे मी या डिवोर्सच्या काळजीत आणि ही बाई. सर, कोण होत्या त्या? काय माहित? आणि तिला आपली नावं माहिती होती. या एक्झॅक्टली, नावं माहित. आणि ती काहीतरी गुजरातीत बोलत होती तुमच्याशी. हो, काय बोलत होत्या? ती सांगत. जेनी, तुला नाही कळलं? नाही. જેની આવું નહીં કર, આવું નહીં ચાલે. હવે તું એક ગુજરાતી ઘરમાં ગુજરાતી વહુ થઈને આવવાની છે એટલે તને ગુજરાતી ભાષા તું બોલીશ નહીં ચાલશે, પણ મારી બા એટલીસ્ટ એટલું એક્સપેક્ટ કરશે કે તને ગુજરાતી સમજવું ते તો जाऊ જોઈએ. दे, ते काय बोलत होते सांगा ना. ती ना, ती सांगत होती की आम्ही असं धडकतो ना, तर ती मला असं रागवली माझ्यावर. मला सांगत होती की ए, असं रस्त्यावर चालताना बघून चालता येत नाही का? असं रस्त्यावर चालताना रस्त्यावर लक्ष द्यायचं असतं, जेनीवर नाही. छे. हो. सर, तुम्ही तुमच्या ओळखीची असणार ती. नाही, ती नाहीये माझ्या ओळखीची नाही. सर, रिलेटिव्ह वगैरे. हे बघ, मला माहिती आहे, मी विसरतो, पण इथे मी कन्फर्म सांगतो ती माझी रिलेटिव्ह नाहीये. कारण आमच्या अख्खा फॅमिलीमध्ये गुजराती आणि मराठी ही दोन भाषा फक्त मीच बोलतो. कोणी फॅमिली फ्रेंड, नेबर वगैरे? नेबर नाही, नाही नाही, कन्फर्म नाहीये जेनी, कन्फर्म नाही. गॉड नोज कोण. एक सेकंड, तिने तुझं पण नाव घेतलं, जेनी, बरोबर? असं नसेल ना की तुझ्या मॉमने तुझ्या मागे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ठेवला असेल? जेनी, हसू नकोस, तू खूप सिरियसली बोलतोय. आणि माझ्याकडे रिझन्स आहेत. हे बघ, लिसन टू जेनी, जस्ट लिसन टू मी. आय नो, आय मीन इट्स टू एक्सट्रीम, पण तू फक्त हे बघ, रिझन एकदा रिझन एक. तू गोव्याला गेली होतीस, बरोबर आहे? तिथे तू मॉमने बघितलेल्या सगळ्या मुलांना तू नाही सांगितलंस लग्नासाठी. मग त्याच्यानंतर मॉमला तुझ्यावर डाऊट आला असेल आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तुझ्या मागे लावला असेल, असं प्रायव्हेट आहे वगैरे. माझी मॉम असं नाही. मला एक सांग जेनी, तुझी मॉम आपल्या लग्नासाठी परवानगी देईल का? मी नाही अजून काही सांगितलंय मॉमला, पण मी सांगेन. होईल सगळं ठीक, डोंट वरी. जेनी, मॉमने परवानगी नाही दिली तरी आपण लग्न करू नये. मग तुम्ही थांबा ना. तुम्ही खूप जास्त विचार करताय. वेळ आली की होईल सगळं. मी तुमचं इंट्रोडक्शन करून देईन. तुम्ही बोला मॉमशी आणि तिला तुम्ही आवडाल. डोंट वरी. आणि एनिवे, शी नोज यू. ती ओळखते तुम्हाला. शी नोज मी? या ती ओळखते? म्हणजे त्या ओळखतात मला? या कसं? कसं म्हणजे मी सांगितलंय मॉमला की
माझ्या ऑफिसमध्ये सर आहेत माझे, त्यांचं नाव आहे आनंद शहा. म्हणजे माझ्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये तुमचं नाव येत असतं, तर माहिती आहे. तर तू असं असं आनंदशा वगैरे विषयी खूप बोलतेस, म्हणजे काय बोलतेस तू नेमकं? जनरल. ऐ तू असं वगैरे बोलत नाहीस ना की तू खूप जाड्या आहे, खूप खातो वगैरे? हो. हो. ओ, अरे तू काय मरे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. ना रे, किती भिता, हा? कित्या भिता. भीत्या भीत्या म्हणजे इज इट गोवन? म्हणजे काय मला सांगतीस? इट मीन्स डोंट बी स्केर्ड. म्हणजे शुकाम चिंता करेचे टाइप्स. तुला कळलं गुजराती? आता बोल तू गुजराती बोल. हे बोल ना, हे बघ मी कसा कित्या भीता असं बोलतो ना गोवन मध्ये. तू आता गुजरातीत बोल. शुकाम. सुकम. शुकाम. शुकाम. शुकम. शुकाम. शुकाम. शुकाम चिंता करो छो. चिंता करो छो. छो. शुकाम चिंता करो छो. हा. ना रे कित्या भीता. बरोबर ना रे कित्या भीता. अरे यार, खूप थकलो यार. हे शनया, हे आणलं सगळं सामान यार. पाणी तरी दे मला. इथं तू घे ना, इथेच आहे. टेक टेक गो. काय यार, पाणी पण देत नाही यार ही. हे शनया, तू मला हे असं वागवू नको हा. तो कोण, तो ती ते कोण, तो FGP आहे तुझा, त्याच्या समोर पण असंच वागवणार आहेस का नोकरासारखं? केडू, तू माझा फ्रेंड आहेस ना बबडू. मी तुला असं वागवीन का, असं करीन का? तुझा काही भरोसा नाही यार. चिडचिड का करतोयस? नाही तर मी काय करू यार? मी केवढा फिरलो यार हे सगळं सामान आणत. पण आय गिव्ह यू मनी ना. अरे पैशाचं नाही यार, ती मध्ये ती एक विचित्र बाई भेटली मला. बाई? कोण बाई? अरे कोण काय माहिती यार, ओळख नाही पाळत नाही, माझा मोबाईल हिसकून घेतला. म्हणून 2 मिनिटं मला फोन करायला द्या. 2 मिनिटं कसले, अर्धा तास गप्पा मारत बसली. माझा अख्खा टॉक टाइम संपवला तिने. मलाही काय जमा नाही नी. आय स्वेअर. आणि हो, हे सगळं सामान तू आत नेऊन ठेव, नाहीतर तुझ्या त्या FGP ला सांग. पुढे तो FGP. केड्या, तुला कोणी रिस्पॉन्ड करणार नाही, कारण FGP अजून यायचंय. बरं. आणि तो ती ते जे कोणी असेल ते आल्यावर मी असे काम करणार नाही हा. तो FGP जेव्हा येईल ना, त्याला सांगून टाक की इथे राहायचं असेल तर तुला रेंट द्यावं लागेल, रेंट, पैसे. आणि हो, त्याला हेही सांग की इथे आपली कामं स्वतःच करायची असतात. म्हणजे चहा, नाश्ता वगैरे वगैरे. आणि जर थोडं उरलं तर मग दुसऱ्यांना द्यायचं. कळलं? आणि अजून काही? अजून आहे ना, हा मूवी, डिनर, पार्टी, असं सगळं एकट्याने करणं चालणार नाही. सगळ्यांनी मिळून करायचं. परफेक्ट. हे सगळं FGP आल्यावर सांगशील परत? ऑफकोर्स. हे काय घाबरतो की काय? कोण आहे FGP? शनयाची ममा. मामा असू दे तर टमा असू दे, मी कोणाला घाबरत नाही. केड्या, ममा. मामा? FGP. मामा. मामा. मामा नाही, ममा. ममा. मामा. ममा. ममा. मामा. देर यू आर. इतक्या लवकर ओळख विसरलास का? केड्या, नाही, अशी कशी विसरेन मी पुण्याची ओळख? पण आता काय करणार? मी इथे आले, रेंट तर इथलं मलाच द्यावं लागणार. काहीतरीच काय. नाही का? हो स्वीट. पण मला ब्रेकफास्ट तर बनवावं लागणार ना. छे, अजिबात नाही. पण आता तुला वेळोवेळी पैसे लागणार, ते तर मलाच द्यावे लागतील ना.
वेळ लागलाय का मला? म्हणजे आता खरं तर वेळ लागायचीच पाळी आली आहे. संपलंय सगळं. नाही नाही, संपलं नाहीये, आता तर सुरुवात आहे. किड्या, प्लीज माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का? प्लीज. हो मामा. मामा नाही, मम्मा. मामा मामा. मामा मामा मामा. शानू बेबी. तुला बाबा तुला खूप मिस केलं मामा. मी पण तुला खूप मिस केलं पिल्लू. अरे हे काय व्हॉट तुझ्याकडे राधिका मसाल्याची बॅग काय? सांगते, सचिन तेंडुलकर कसा क्रिकेट पिचवर जाताना सगळं पिच बॅटली चेक करतो, तशीच तुझी मामा वॉरवर जाण्याआधी तिचा वॉर कोणाकोणाशी होणार आहे त्याची सगळी माहिती काढते. मी राधिकाला सुद्धा भेटून आले. स्मार्ट आहेस यार. मम्मा कोणाची? शनयाची. थँक्यू केली. आमच्यासाठी कॉफी आणतोस का प्लीज? येस मामा. मामा नाही, मम्मा. मामा. आणि माझी बॅग ठेव हा प्लीज आतमध्ये. हे घे. मामा आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलूया. हो येस. जस्ट अ मिनिट हा. येड्या. मम्मा. मामा. मामा. अरे ही शनायाची मामा MGP आहे, मला कळलं कसं नाही यार. ही डेंजरस बाई है यार. गुरु तेरा कुछ नहीं हो सकता डार्लिंग, तू तो गए. हा तर ही सगळी अशी केस आहे सर माझी. नाही म्हणजे मी ॲडव्होकेट देसाईंबरोबर कोऑर्डिनेट करतच होतो, पण त्यांना बहुधा अचानक काहीतरी हाय प्रोफाईल केस आली आहे म्हणून त्यांनी तुमचं नाव सजेस्ट केलं मला. पण मला काही कळतच नाही सर, आता काय करू. म्हणजे तुम्हाला डायव्होर्स हवा आहे का नको आहे? आता एवढ्या गोष्टी घडून गेल्या आहेत ना की मी ना खरं तर कन्फ्यूज झालोय. मला कळतच नाही नक्की काय करा. म्हणजे सर आता डिवोर्स घेतला ना तर कसं आहे, काही फायदे पण आहेत आणि काही तोटेही आहेत. ते कसं आहे? हे बघा, मी जर डिवोर्स नाही घेतला तर फायदे असे आहेत की माझ्या नोकरीची सिक्युरिटी, म्हणजे माझी नोकरी कायम राहील, पगार मिळत राहील, त्याच्यानंतर माझे आई बाबा आणि मुलाच्या नजरेमध्ये माझी इमेज बरी राहील आणि मेन म्हणजे माझं फ्युचर सिक्युअर्ड होईल सर. पण सगळ्यात मोठा तोटा आहे की मला परत त्याच घरात राहावं लागेल या माझ्या बायकोसोबत, राधिका सोबत. म्हणजे डिवोर्स न घेण्यात तुमचे फायदेच जास्त दिसत आहेत मला तोट्यापेक्षा. हो सर, पण तो जो एक तोटा आहे ना तोच सगळ्यात मोठा आहे. राधिका माझी बायको ना एक नंबरची चाणाक्ष आहे. तिच्याशी मला काही खोटंही बोलता येत नाही. म्हणजे सतत वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असते ती. कायम बॉसगिरी दाखवायची. बरं ऑफिसमध्ये असतेच, आता घरातही. आणि सगळेच तिच्या बाजूने आहेत, आमच्या सोसायटी मधले लोक आणि आता तर आई बाबा सुद्धा. मला यात काही वावगं वाटत नाही. काय आहे, राधिका मोठ्या उद्योजिका आहेत, त्यामुळे त्यांची बाजू उजवी आहे. शिवाय प्रॉब्लेम त्याने नाही, तुम्ही क्रिएट केलाय दुसरं लफडं करून. सर पण आता तेही ताब्यात नाही ना राहिलं. म्हणजे नाही म्हणजे मी समजलो नाहीये म्हणून. सर ते काही फार महत्वाचं नाहीये. आता मुद्दा असा आहे ना की माझे आई बाबा सुद्धा राधिकाच्याच बाजूने. म्हणजे आई एक वेळ थोडीशी सिंपती दाखवते पण मला, जरा प्रेमानं वागते तरी. पण आमचे बाबा ते तर फाडून खातील मला. रोज आपलं टोचून टोचून बोलून ना जीव नकोसा करतील माझा. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही मला सल्ला द्या. मला सगळं पूर्वीसारखं हवंय सर. मला परत पूर्वीच्या पोझिशनवर काम करायचंय. माझी डिग्निटी राखून माझा सगळीकडे आदर राहिला पाहिजे, असं काहीतरी करायचंय सर. सर प्लीज तुम्ही सांगा ना काय करू. हे बघा, तुमची केस खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. वहिनी मला सांगितलं असतं मीच आलो असतो तुमच्या कॅबिन मध्ये. ठीक आहे जेनी? सर ती 28ला मीटिंग आहे ना त्या कोल्हापूरच्या कंपनी बरोबर. ओ येस 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 येस. वहिनी आपले पानुकर सर आणि श्रेयस गेले होते ना कोल्हापूरला, बरोबर? कधी आहे? नेक्स्ट वीक 28. नेक्स्ट वीक. अच्छा ओके. तुम्हाला आठवते का वहिनी, श्रेयस म्हणाला होता की आपल्याला बहुतेक जावं लागणार आहे.
मला नाही जमणार आहे त्या दिवशी. का? कोर्टाची तारीख आहे. ओ जीसस. डोंट वरी वहिनी, आपण त्यांना कन्वे करूया, विचारूया त्यांना. जेनी प्लीज विचार ना त्यांना की काहीतरी अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस आहेत, सो प्लीज आपण पोस्टपोन करू शकतो. ओके सर. मॅम तुम्ही स्ट्रेस नका घेऊ, रिलॅक्स. हा टॉपिक निघाला डिवोर्सचा की तुमचा चेहरा खूप पेनफुल होतो. जस्ट चिल. जेनी फक्त चेहराच नाही तर मनही अस्वस्थ होत. मॅम आय नो तुम्हाला काय वाटत असेल. इट्स नॉट इझी. चल राहू दे तो विषय आता. तू एक प्रयत्न करशील का बघ, म्हणजे नेक्स्ट वीक मधली डेट मिळत असेल तर ट्राय कर. ठीक आहे, आय ट्राय. मी मेल टाकून बघते. लेट्स सी काय होते. कॉफी सांगशील का? हां शुगर नको. का मी सांग रघु, तू कॉफी ना. नो शुगर. आनंद भाऊजी सध्या सगळंच विचित्र घडतंय. काय झालं? आता आजचीच गोष्ट घ्या ना. आज सकाळी ऑफिसला यायला निघाले तर सिग्नलला गाडी थांबली होती. एक बाई आली समोरनं. तिने मॅम मसाले घेणार का? मसाले नाही नको. अहो नको काय म्हणताय? राधिका मसाले कंपनीचे मसाले आहेत. तुमचे वाईट दिवस सुरू होत आहेत राधिका सुभेदार. Your countdown begins now. मॅम आमच्या बरोबर मॉर्निंग मध्ये असंच काहीतरी घडलं. एक लेडी भेटली होती आम्हाला. पण हो, खूप विचित्र होती ती. म्हणजे मॅम म्हणजे समय पण जोई ने चालो ने. अरे क्या मालूम है आपका नया नया प्यार है, लेकिन फिर भी आनंद भाई, विश जेनी हैव अ हैप्पी लाइफ. काय? मला एक सांगा वहिनी, ती 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 दिसायला कशी होती? थोडीशी अशी फॅटी होती का ती? हो. आणि तिच्या चेहऱ्यावर ते असं काहीतरी तिने, हा स्कार्फ गुंडाळला होता. म्हणजे ती सेमच लेडी असेल वहिनी. हो म्हणजे वहिनी काहीतरी गडबड आहे नक्की. ती आपल्याला सगळ्यांना ओळखते आणि नाही नाही, मला हे काहीतरी विचित्र वाटतं सगळं. आपल्याला जरा सावध राहायला हवं. हो पण ती बाई होती कोण? मामा मी तुला केवढं मिस केलं माहितीये. I too missed you, baby. पण डोंट वरी, आता मी तुला सोडून कुठे कुठे आणि कधीच जाणार नाही. जाऊच देणार नाही. पण ऐक, तू आल्या आल्या त्या गुड फॉर नथिंगला कशी काय भेटली? अगं पण तिला कळलंच नाही मी तुला भेटले ते. पण कसं काय यार? दॅट्स युअर मामा. अगं तिला भेटल्याशिवाय मला शांतताच मिळाली नसती. तिला ना तू अजिबात स्पेअर करू नको. तिने इतकं हॅरॅस केलंय मला आणि माझा यूज करून मला सोडून दिलंय. आता बघ मी तिला कशी हॅरॅस करते ते. हा? तुमची कॉफी. मम्मा मम्मा कॉफी. थँक्यू. तनया, माझा ना फोनचा टॉक टाइम संपला होता, तर मला तुझा फोन देशील का? त्यात काय एवढं केलं? किती फॉर्मल. नो मीन्स नो. का म्हणजे हा किती मूर्ख आहे माहितीये. रस्त्यात एक अनोळखी बाई भेटते, तिला हा फोन यूज करायला देतो, ती ह्याचा टॉक टाइम संपवते आणि हा घरी असा येतो रडत रडत. हे सगळं तुम्हाला? अरे मम्मा नोज एव्हरीथिंग. पुअर किड्या. मम्मा काय ग, दिला असता ना फोन, काय त्यात एवढं? मी मुद्दाम त्याला फोन करायला दिला नाही. वाय? त्याने गुरुनाथला फोन केला असता ना. सिरियसली? मग मी इथे आल्याची बातमी द्यायला. आणि मला तसं होऊ द्यायचं नव्हतं, कारण गुरुनाथला मी स्वतःच सांगणार आहे मी इथे आले, ते पण माझ्या स्टाईलने.
सिम्पली ग्रेट. मम्मा कोणाची? चनयाची. चन बेबी. मामा.